स्वामी तुझ्यावर झालेली करणी बाधा काळी जादू दूर करतील. हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत पहा, तुला त्याचं उत्तर मिळेल. ऐक, कान उघडून ऐक आणि काळजात कोरून ठेव हे शब्द. आज मी थेट तुमच्या त्या संकटावर बोलणार आहे ज्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. तुम्ही विचार करताय ना, स्वामी माझ्याच नशिबावर एवढी काळी बाधा का? कोणीतरी माझ्यावर काहीतरी करणी केली, घात केलाय, त्यामुळे माझा व्यवसाय बसलाय. घरात सतत आजारपण सुरू असतं, हातात एकही पैसा टिकत नाही. अरे वेड्या माणसा, मला सांग, तुम्ही असल्या भयंकर विचारांनी स्वतःला आतून किती पोखरून काढले? घरात औषध पाण्यासाठी पैसे नाहीत, रोज नवीन आजार उंबरठ्यावर येऊन उभा राहतो, आणि ज्यांना आपलं मानलं त्यांनीच कोणीतरी काळी बाधा किंवा टोणगा करून तुमचं सर्वस्व लुटले. अशी भीती तुमच्यात बसवली. लोक म्हणतात तुझ्यावर करणी झाली, कोणाची तरी दुष्ट लागली. पण अरे, ब्रह्मांड चालवणाऱ्या स्वामींसमोर असल्या काळ्या शक्तींची काय अवकात आहे हे तुम्ही विसरलात का? ज्यांनी तुमच्यावर करणी केली, ज्यांनी तुमच्या घरात आजारपण आणि दरिद्र पेरले, त्यांना काय वाटतं ते कायमचे सुखात राहतील? अरे, कर्माचा असा चक्रव्यूह मी रचतोय ना की त्यांचं आयुष्य स्वतःच्याच कर्माने भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही असल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला संपवून टाकताय. हे मला अजिबात चालणार नाही. आज घरात आजारपण आहे म्हणून काय झालं? पैशाची टंचाई आहे म्हणून काय झालं? तुमचा हा स्वामी अजून जिवंत आहे. तुमच्या घरात येणारी प्रत्येक वाईट शक्ती, प्रत्येक बाधा माझ्या एका हुकुमावर धुळीत मिळून जाईल. फक्त तुमच्या मनातील ही भीती काढून टाक. ज्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि ज्यांना या संकटातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा, स्वामी माझ्या घरातील सर्व बाधा आणि आजारपण नष्ट करा. रोज सकाळी उठता क्षणी आजारपणाच्या गोळ्या आणि कर्जाचे समोर येणारे हप्ते येतात तेव्हा छाती भरून येते ना? बायको मुलांचे चेहरे बघून डोळ्यात पाणी येतं ना? शेजारी पाजारी आणि नातेवाईक तुमची ही वाईट अवस्था बघून हसतात ना? पाठमागे कुचक्या बोलतात ना? त्यांना आनंद होतोय. तुम्ही उद्ध्वस्त झालाय. पण लक्षात ठेवा, आज जे तुमच्या गरिबीवर आणि आजारपणावर हसत आहेत, उद्या तुमची प्रगती बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्या घरातील पैशाची चणचण आणि हा रोजचा आजारपणाचा ससेमिरा कायमचा संपवण्यासाठी स्वतः मैदानात उतरलो. कोणी कितीही काळी जादू किंवा बाधा करू द्या, माझ्या एका नामस्मरणाने ती भस्मसात होईल. फक्त माझ्यावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका, विश्वास कधीही ढळू देऊ नका. ज्यांचा विश्वास आहे की स्वामींच्या कृपेने सर्व संकट पळून जातील, त्यांनी कमेंटमध्ये नक्की करा, स्वामी माझा पूर्ण विश्वास आहे, कोणतीही बाधा माझं काहीच वाईट करू शकत नाही. आता हे सगळं रडणं आणि घाबरणं बंद करा. आजपासून तुमच्या घरावरती कोणतीही बाधा टिकणार नाही, आजारपण कायमचं पळून जाईल आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या दारात नांदेल. हा स्वामीचा शब्द आहे. या व्हिडिओला अशा प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवा जो आजाराने आणि कर्जाच्या डोंगराखाली खचून गेलेला आहे. कमेंटमध्ये शेवटचा आणि सर्वात मोठा जयघोष करा. त्रिलोकाधिपती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी तुझ्यावर झालेली करणी बाधा काळी जादू दूर करतील. हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत पहा, तुला त्याचं उत्तर मिळेल. ऐक, कान उघडून ऐक आणि काळजात कोरून ठेव हे शब्द. आज मी थेट तुमच्या त्या संकटावर बोलणार आहे ज्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. तुम्ही विचार करताय ना, स्वामी माझ्याच नशिबावर एवढी काळी बाधा का? कोणीतरी माझ्यावर काहीतरी करणी केली, घात केलाय, त्यामुळे माझा व्यवसाय बसलाय. घरात सतत आजारपण सुरू असतं, हातात एकही पैसा टिकत नाही. अरे वेड्या माणसा, मला सांग, तुम्ही असल्या भयंकर विचारांनी स्वतःला आतून किती पोखरून काढले? घरात औषध पाण्यासाठी पैसे नाहीत, रोज नवीन आजार उंबरठ्यावर येऊन उभा राहतो, आणि ज्यांना आपलं मानलं त्यांनीच कोणीतरी काळी बाधा किंवा टोणगा करून तुमचं सर्वस्व लुटले. अशी भीती तुमच्यात बसवली. लोक म्हणतात तुझ्यावर करणी झाली, कोणाची तरी दुष्ट लागली. पण अरे, ब्रह्मांड चालवणाऱ्या स्वामींसमोर असल्या काळ्या शक्तींची काय अवकात आहे हे तुम्ही विसरलात का? ज्यांनी तुमच्यावर करणी केली, ज्यांनी तुमच्या घरात आजारपण आणि दरिद्र पेरले, त्यांना काय वाटतं
ते कायमचे सुखात राहतील. अरे, कर्माचा असा चक्रव्यूह मी रचतोय ना की त्यांचं आयुष्य स्वतःच्याच कर्माने भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही असल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला संपवून टाकताय, हे मला अजिबात चालणार नाही. आज घरात आजारपण आहे म्हणून काय झालं, पैशाची टंचाई आहे म्हणून काय झालं, तुमचा हा स्वामी अजून जिवंत आहे. तुमच्या घरात येणारी प्रत्येक वाईट शक्ती, प्रत्येक बाधा माझ्या एका हुकुमावर धुळीत मिळून जाईल. फक्त तुमच्या मनातील ही भीती काढून टाक. ज्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि ज्यांना या संकटातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा, स्वामी माझ्या घरातील सर्व बाधा आणि आजारपण नष्ट करा. रोज सकाळी उठता क्षणी आजारपणाच्या गोळ्या आणि कर्जाचे समोर येणारे हप्ते येतात तेव्हा छाती भरून येते ना. बायको मुलांचे चेहरे बघून डोळ्यात पाणी येतं ना. शेजारी पाजारी आणि नातेवाईक तुमची ही वाईट अवस्था बघून हसतात ना. पाठमागे कुचक्या बोलतात ना. त्यांना आनंद होतोय तुम्ही उद्ध्वस्त झालाय. पण लक्षात ठेवा, आज जे तुमच्या गरिबीवर आणि आजारपणावर हसत आहेत, उद्या तुमची प्रगती बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्या घरातील पैशाची चणचण आणि हा रोजचा आजारपणाचा ससेमिरा कायमचा संपवण्यासाठी स्वतः मैदानात उतरलो. कोणी कितीही काळी जादू किंवा बाधा करू द्या, माझ्या एका नामस्मरणाने ती भस्मसात होईल. फक्त माझ्यावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका, विश्वास कधीही ढळू देऊ नका. ज्यांचा विश्वास आहे की स्वामींच्या कृपेने सर्व संकट पळून जातील, त्यांनी कमेंटमध्ये नक्की करा, स्वामी माझा पूर्ण विश्वास आहे, कोणतीही बाधा माझं काहीच वाईट करू शकत नाही. आता हे सगळं रडणं आणि घाबरणं बंद करा. आजपासून तुमच्या घरावरती कोणतीही बाधा टिकणार नाही. आजारपण कायमचं पळून जाईल आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या दारात नांदेल. हा स्वामीचा शब्द आहे. या व्हिडिओला अशा प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवा जो आजाराने आणि कर्जाच्या डोंगराखाली खचून गेलेला आहे. कमेंटमध्ये शेवटचा आणि सर्वात मोठा जयघोष करा. त्रिलोकाधिपती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी तुझ्यावर झालेली करणी बाधा, काळी जादू दूर करतील. हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत पहा, तुला त्याचं उत्तर मिळेल. ऐक, कान उघडून ऐक आणि काळजात कोरून ठेव हे शब्द. आज मी थेट तुमच्या त्या संकटावर बोलणार आहे ज्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. तुम्ही विचार करताय ना, स्वामी माझ्याच नशिबावर एवढी काळी बाधा का? कोणीतरी माझ्यावर काहीतरी करणी केली, घात केलाय, त्यामुळे माझा व्यवसाय बसलाय. घरात सतत आजारपण सुरू असतं, हातात एकही पैसा टिकत नाही. अरे वेड्या माणसा, मला सांग, तुम्ही असल्या भयंकर विचारांनी स्वतःला आतून किती पोखरून काढले. घरात औषध पाण्यासाठी पैसे नाहीत, रोज नवीन आजार उंबरठ्यावर येऊन उभा राहतो. आणि ज्यांना आपलं मानलं त्यांनीच कोणीतरी काळी बाधा किंवा टोणगा करून तुमचं सर्वस्व लुटले. अशी भीती तुमच्यात बसवली. लोक म्हणतात तुझ्यावर करणी झाली, कोणाची तरी दुष्ट लागली. पण अरे, ब्रह्मांड चालवणाऱ्या स्वामींसमोर असल्या काळ्या शक्तींची काय अवकात आहे हे तुम्ही विसरलात का? ज्यांनी तुमच्यावर करणी केली, ज्यांनी तुमच्या घरात आजारपण आणि दरिद्र पेरले, त्यांना काय वाटतं ते कायमचे सुखात राहतील? अरे, कर्माचा असा चक्रव्यूह मी रचतोय ना की त्यांचं आयुष्य स्वतःच्याच कर्माने भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही असल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला संपवून टाकताय, हे मला अजिबात चालणार नाही. आज घरात आजारपण आहे म्हणून काय झालं, पैशाची टंचाई आहे म्हणून काय झालं, तुमचा हा स्वामी अजून जिवंत आहे. तुमच्या घरात येणारी प्रत्येक वाईट शक्ती, प्रत्येक बाधा माझ्या एका हुकुमावर धुळीत मिळून जाईल. फक्त तुमच्या मनातील ही भीती काढून टाक. ज्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे